आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये। जे सत्तेमध्ये होते त्या लोकांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं होतं की सिडको भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही मालकी हक्क देऊ, आणि त्या 2.5 वर्षामध्ये कोणतंही काम त्यावेळेस झालं नाही। त्याच्यानंतर ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर थोडी चालना मिळाली या कामासाठी। सगळ्यात महत्त्वाची समस्या इथं ड्रेनेज लाईनची समस्या आहे। दर दिवशी प्रत्येक जण म्हणजे कुठं ना कुठं ही समस्या चालूच राहते। इथले लोक पॉप्युलेशन झाले जास्त आणि ड्रेनेज लाईन झाली छोटी। पाण्याचा प्रश्न सुद्धा फार गंभीर आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आहे। इथे गुन्हेगारी वाढली, शहरामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे। वारडाची दुर्दशा तुमच्या समोरच आहे। तुमच्याकडनं नाली कुठली जात नाहीये, येता येत नाहीये। त्यानंतर सुदर्शन नगरमध्ये जर गेले तर तिथं महा ड्रेनेजचं पाणी चालू आहे। रस्त्यानं अक्षरशः चालता येत नाही, पायी काय मोटरसायकलवर पण चालता येत नाही। ते त्यांच्या पद्धतीने आतापर्यंत चालवत आले। कटपुतली होते आहे ना, केलेले काम आहे ना, याला काय नाव ठेवायचं? ड्रेनेजचं पाणी ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहणारच ते, त्याला काही अर्थ असतो का? असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।